मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन या टॉपिकवरचे अत्यंत महत्त्वाचे MCQज क्वेश्चन्स पाहिले होते. त्यासोबतच याच व्हिडिओमध्ये आपण अजून असेच क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. तर मित्रांनो, जर तुम्ही MH लॉ CT, MH नर्सिंग CT, MH BC CT किंवा अशी CTs ज्यामध्ये इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट आहे, जर तुम्ही ते एक्झाम देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण की याच्या व्हिडिओमध्ये आपण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जे की वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे त्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की 100% तुम्हाला एक्झाममध्ये दिसतील. ओके मित्रांनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी मिळतील आणि तुमचं नॉलेज तेवढंच वाढेल. आणि मित्रांनो, त्यासोबतच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, अ पर्सन हू इज फॉन्ड ऑफ गुड फूड. ऑप्शन्स आहेत गॉर्मेट, हेडोनिस्ट, ग्लुटॉन का एपिक्युअर. आता इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन डी, दॅट इज एपिक्युअर. जो व्यक्ती जो फूड लवर आहे त्याला काय म्हणतो तर एपिक्युअर म्हणतो. बाकीचे ऑप्शन्स आहेत गॉर्मेट, गॉर्मेट नथिंग बट फूड लवर असतो, बट आता इथे कसं म्हणलं आहे आपल्याला फॉन्ड ऑफ गुड फूड, चांगल्या फूडचा जो लवर आहे त्याला आपण काय म्हणतो तर एपिक्युअर. बट इन जनरल जर आलं हू इज फॉन्ड ऑफ फूड विथ नो कंडिशन्स त्याला आपण गॉर्मेट म्हणतो. सेकंड ऑप्शन आहे हेडोनिस्ट. असा व्यक्ती जो की फक्त फूड नाही तर प्रत्येक गोष्टीत तो काही चांगली गोष्ट शोधतो त्याला आपण हेडोनिस्ट म्हणतो. नॉट इन जनरल फूड, पर्टिक्युलर फूडकडे नाही ही गोष्ट, बट इन जनरल त्याच्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत तो ज्या ज्या गोष्टीशी प्रेम करतो त्याला आपण हेडोनिस्ट म्हणतो. आणि मग शेवटी उरला ग्लुटॉन. ग्लुटॉन म्हणजे जो खूप जास्त खातो, हू इट्स एक्स्ट्रीमली, त्याला आपण ग्लुटॉन म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, वन हू कॉपीज द वर्क ऑफ अदर, त्याला काय म्हणतो तर इन्व्हेंटर, प्लॅगिरिस्ट, इमिटेटर का फॉलोअर. करेक्ट उत्तर असेल इथे ऑप्शन बी, दॅट इज प्लॅगरिस्ट. जो असा व्यक्ती जो दुसऱ्यांचं काम कॉपी करतो त्याला आपण प्लॅगरिस्ट म्हणतो. आणि त्यासोबतच हा कॉपी करतो त्यासोबतच तो त्याला ओन करतो, म्हणजे ती जी गोष्ट त्याची असेल. ऑप्शन ए म्हणजे इन्व्हेंटर, सो द वन हू इन्व्हेंट्स, जो कोणता शोध लावतो त्याला आपण इन्व्हेंटर म्हणतो. आणि इमिटेटर म्हणजे काय तर हे सुद्धा प्लॅगरिस्टसारखं असतं, हा सुद्धा कॉपी करतो गोष्टी दुसऱ्यांच्या, कॉपी स्टाईल्स, बट त्यासोबतच हा त्या गोष्टींना ओन नाही करत. ठीक आहे, सेम शब्द आहेत, फक्त इथे हा गोष्टींना ओन करतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. समज तुम्ही कोणती बुक लिहिलीत, ओके. आता तुम्ही काय कराल, त्या बुक लिहिण्यासाठी तुम्ही कोणत्या दुसऱ्या बुक्सकडून रेफरन्स घ्याल. तुम्हाला समज कोणती बुक आवडली, तुम्ही त्या बुक्समध्ये तुम्हाला कोणता कंटेंट आवडला तर तुम्ही ते कंटेंट तुमच्या पण पुस्तकात लिहाल. पण याचा हा अर्थ होईल का की तुम्ही हे बुक ओन कराल? नाही, तुम्ही ही बुक ओन कराल, कारण की हे तुम्ही लिहिलंय. भलेही तुम्ही या बुक्समध्ये या गोष्टी कॉपी केल्यात, बट स्टील ही बुक तुमची असेल. देअरफॉर जर तुम्ही ही गोष्ट केली असेल तर तुम्ही प्लॅगरिस्ट आहात. शेवटी आहे फॉलोअर, म्हणजे जो फॉलो करतो कोणा एका व्यक्तीला किंवा कशाला पण, कोणत्या गोष्टीला, रिलिजनला फॉलो करणाऱ्या व्यक्तीला फॉलोवर म्हणतो आपण. आता मित्रांनो, मी तुम्हाला गोष्टी सांगितल्यात, बट इन केस तुम्हाला गोष्टी नसतील कळायला तर कमेंट करा, मी एक अजून छान एक्सप्लेनेशन देईल जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, अ पर्सन हू इज इझिली डिसिव्ड इज कॉल्ड. तर ऑप्शन्स आहेत गुलिबल, क्लेवर, वाईस आणि अलर्ट. आता इझिली डिसिव्ड म्हणजे काय तर असा व्यक्ती ज्याला आपण इझिली ट्रिक करू शकतो किंवा आपल्या भाषेत म्हणलं तर येड्यात काढू शकतो, त्याला काय म्हणतो. सो आता इथे करेक्ट उत्तर असेल तो म्हणजे ऑप्शन पहिला, दॅट इज गुलिबल. क्लेवर म्हणजे काय तर हुशार असतो, इंटेलिजंट असतो. त्यासोबतच वाईस म्हणजे काय, तो सुद्धा हुशारच असतो, जे की चांगले डिसिजन घेण्यात हेल्प करतो आपल्याला, त्याला आपण वाईस म्हणतो. गुड जजमेंट असतं त्याला. आणि अलर्ट म्हणजे काय तर वॉर्निंग किंवा अशा टाईपमध्ये येतं. नेक्स्ट क्वेश्चन, अ पर्सन हू लिव्स अलोन अँड अवॉइड पीपल. असा व्यक्ती जो एकटं राहायला जास्त त्याला आवडतं आणि त्या बाकीच्या लोकांना तो अवॉइड करतो, त्याला काय म्हणतो. ऑप्शन्स आहेत हर्मिट, नोमॅड, वँडरर का रिकलस. तर इथं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ए, दॅट इज हर्मिट. जो व्यक्ती एकटा राहतो आणि त्याला लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला आवडत नाही त्याला आपण हर्मिट म्हणतो. आता बाकीचे ऑप्शन्स जे नोमॅड आहे, नोमॅड म्हणजे काय तर जो प्लेस टू प्लेस फिरतो. तुम्ही ऐकलं असाल हिस्ट्रीमध्ये, तुम्ही बरेच वेळेस एक टर्म ऐकली असाल की नोमॅडिक हर्डर्स किंवा नोमॅडिक अशा गोष्टी. तर नोमॅडिक म्हणजे काय तर असे व्यक्ती जे एका जागी थांबत नाहीत, ते प्लेस टू प्लेस ट्रॅव्हल करतात. आता नेक्स्ट ऑप्शन वँडरर, याचा अर्थ होतो तर तुम्ही म्हणू शकता की हा पण ट्रॅव्हलर आहे आणि तो कोणत्याच एका जागी थांबत नाही, त्याला कोणतीच एक फिक्स जागा नसती. आता लास्ट ऑप्शन रेकलेस. रेकलेस म्हणजे सुद्धा हर्मिट सारखाच प्रकार आहे तो, म्हणजे असा व्यक्ती जो एकटं राहायला आवडतं, पण इथे अवॉइड पीपल हा क्लॉज येत नाही म्हणून आपण हा ऑप्शन चूज नाही केला. इथे फक्त हू लव्स टू लिव्ह अलोन एवढं येतं. नेक्स्ट क्वेश्चन, अ गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स, याचा काय अर्थ होतो
याला काय म्हणतो आपण. आता तुम्ही जर मागचे माझे काही व्हिडिओज बघितले असाल तर तुम्हाला याचा आन्सर बघताच कळेल. ओके, तुम्ही जर जो व्हिडिओ नसेल पाहिलात तर जाऊन तो आधी व्हिडिओ पाहून या, म्हणजे तुम्हाला त्या पण गोष्टी क्लिअर होतील, त्यासोबतच तुम्हाला या गोष्टीचं पण उत्तर लगेच कळेल. सो इथलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज ब्युरोक्रसी, दॅट इज द गव्हर्नमेंट बाय ऑफिशियल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अ थिंग विच इज नो लॉंगर इन यूज, अशी वस्तू जी की आता आपल्या काही कामाची नाही आहे. ॲन्शियंट, ऑब्सलीट, ओल्ड का अँटिक. इथलं उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज ऑब्सलीट. ॲन्शियंट म्हणजे काय तर जुनी, ओल्ड म्हणजे पण जुनी आणि अँटिक म्हणजे पण जुनी असती. सो एकच राहिला ऑप्शन, दॅट इज ऑब्सलीट. अ पर्सन हू कॅनॉट मेक मिस्टेक. ऑप्शन आहेत परफेक्ट, इनफॅलिबल, ॲक्युरेट का फॉल्टलेस. करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज इनफॅलिबल. आता परफेक्ट एक शब्द आहे जे की परफेक्ट म्हणजे आपण यूज करतो परफेक्ट खूप वेळा, पण याचा हा अर्थ होत नाही की अ पर्सन हू कॅनॉट मेक मिस्टेक्स. ओके, सो हा ऑप्शन येत नाही. ॲक्युरेट म्हणजे पण ते येत नाही. ॲक्युरेटचा अर्थ की एक परफेक्टनेस असतं, सो ते पण येत नाही. आणि फॉल्टलेस म्हणजे काय तर फॉल्टलेससुद्धा एक सिनोनिम आहे परफेक्टचा आणि ॲक्युरेटचा, सो सुद्धा हा येत नाही. हे राहिला एक ऑप्शन, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. अ पर्सन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर. आता मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं याच्याबद्दल. आपण एक्झॅक्ट क्वेश्चन होता पाहिला, बट आपण जेव्हा ऑप्शन्स डिस्कस करू लागलो तेव्हा या सेंटेन्सचं मी तुम्हाला सांगितलेलं. सो ऑप्शन्स आहेत ऑमनिसियंट, ऑमनीप्रेझेंट, ऑमनीपोटेंट आणि युनिव्हर्सल. सो इथं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज ओमनीप्रेझेंट. जो प्रत्येक जागी प्रेझेंट असतो त्याला आपण ओमनीप्रेझेंट म्हणतो. हँडरायटिंग दॅट इज डिफिकल्ट टू रीड. ऑप्शन्स आहेत नीट, लेजिबल, स्क्राउली, कॅलिग्राफिक. इथलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज क्राउली. अशी हँडरायटिंग जी की डिफिकल्ट, वाचायला खूप डिफिकल्ट आहे, त्याला आपण स्क्राउली म्हणतो. आता नीट म्हणजे काय तर स्वच्छ किंवा क्लीन म्हणू शकतो आपण याला. आणि लेजिबल म्हणजे काय तर स्क्राउलीचं उलटं असेल. आता स्क्राउलीचा अजून एक सिनोनिम आहे, ते म्हणजे इलिजिबल. आणि इलिजिबल म्हणजे काय तर रीडेबल. सो हे दोन गोष्टी अपोजिट आहेत एकमेकांच्या. आणि कॅलिग्राफिक म्हणजे एक स्टाईल असते ज्याच्यामध्ये आपण लिहितो, तुम्ही बघितलं असाल कॅलिग्राफी म्हणून. सो एक स्टाईल आहे त्याच्यामध्ये, जी एक आपण कर्सिव कशी असते आपली अशी अशी वगैरे, त्याच टाईपमध्ये कॅलिग्राफिक असते. सो तो पण उत्तर येत नाही. करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन आणि आजच्या व्हिडिओचा आपला लास्ट क्वेश्चन असेल. वन हू अबॅडन्स हिज रिलिजियस फेथ. असा व्यक्ती ज्यांनी आपल्या भावना, रिलिजियस भावना त्यागल्या आहे त्याला आपण काय म्हणतो. ऑप्शन्स आहेत ॲपोस्टेट, एथिस्ट, हेरेटिक का पेगन. इथला करेक्ट उत्तर असेल अपोस्टेट. आता एथिस्ट म्हणजे काय जो देवाला मानत नाही बिलकुल. पेगन म्हणजे आपण मागच बघितलं आहे. हेरेटिक म्हणजे काय असतं जो की मॉडर्न विचार ठेवतो, जे की ऑर्थोडॉक्स विचार करत नाही आणि मॉडर्न थिंकिंग आहे, त्याला आपण हेरेटिक म्हणतो. आणि अपोजिट म्हणजे काय वन हू अबेंडन्स दी रिलिजियस फेथ. म्हणजे आधी तो बिलीव्ह करायचा, बट अशा काही घटना असतील किंवा अशा काही गोष्टी अशा काही वेळानंतर तो त्यांना ॲबंडन करतो, त्याला आपण अपोस्टेट म्हणतो. ओके, तर मित्रांनो हा होता आपलाचा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असाल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भरपूर व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी असेच व्हिडिओ आणत जाईल. आता तुमची एक्झाम पण जवळ येते आहे, तर तुमचं पूर्णपणे प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला दररोज एक व्हिडिओ आणेल, जेणेकरून तुमची छान वोकॅबलरी ती वाढेल. त्यासोबतच तुमचे अजून पण भरपूर टॉपिक्स कव्हर होतील. तर चला मित्रांनो, आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.